कोणी दिसत नाहीये इथे. अहो, मी बब नाही करतोय तो तिकडे करतोय बब. अहो तुम्ही माझा हात चेंबवला. चेंबवला आंबाला ऐकलं होतं, बंबाला ऐकलं होतं, हे चेंबवला काय? अहो हे कुठून आलं? अहो हे दिसत नाही का? सिक्युरिटी. थँक्यू. थँक्यू. आम्ही कुठं चालला तुम्ही? आम्ही गुरुला भेटायला आलोय, गुरुला. कोण गुरु? कोण गुरु? व्हॉट यू मीन कोण गुरु? गुरु म्हणजे गॅरी. गॅरी म्हणजे गुरुनाथ सुभेदार. तुमचे साहेब येता जाता तुम्ही त्याला असा सॅल्यूट ठोकता ना ते. अहो कसला साहेब, या रागोचर माणूस येतो. हो चला तुम्ही. अच्छा निघतो काय? दीदी ना काय ते द्यायचंय ना आपल्याला. अरे हो, अरे हो, काय हो तुम्ही? आणि तुमची सारखी टोपी काय आलते? टोपीत उंदीर आहे का तुमच्या? उंदीर काय पण नका बोलो. चला निघा. आमचं खूप इम्पॉर्टंट काम आहे. हा हे हार्ड डिस्क द्यायची आहे त्या गुरुला. काय झालं माहितीये का, चुकून तो माझी हार्ड डिस्क घेऊन गेला आणि त्याची हार्ड डिस्क माझ्याकडे ठेवली. आता ही त्याला नेऊन देतो, प्रॉब्लेम होईल हो. चला चला चला. हो प्रॉब्लेम झाले तर झाले. तुमच्याकडे हे आहे का? नाही मी ठेवतो नेहमी, पण आज नाही अरे, आणलं. काय? ठीक आहे, मला ते म्हणतात ना काय अपॉइंटमेंट लेटर आहे का? अपॉइंटमेंट लेटर. आम्ही अपार्टमेंट मध्ये राहतो, पण अपॉइंटमेंट लेटर नाहीये. पीजे मारू नको केड्या. नाहीये. नाही हो, ते असेल तरच तुम्हाला मध्ये जाता येईल. हा, मध्ये नाही तर नाही, कोपऱ्यात जाऊ ना. गुरुचं केबिन कोपऱ्यातच आहे. मध्ये कशाला जायचं आम्हाला? नाहीतर काय. नाही हो, नाही सोडू शकत मी तुम्हाला. एक्सक्यूज मी. तुम्हाला माहितीये का मी कोण आहे? कोण आहे? Just shut up. मी गॅरीची सासू आहे, गुरुनाथ सुभेदारची ग्रँड माता. ग्रँड मदर नाही हो. मदर इन लॉ. मदर इन लॉ आहे मी. अहो तुम्ही सासू असो नाही तर बुसू असो. घुसू? अहो जरा आतमध्ये घुसू. अहो नका घुसू. हो पहिले तुम्ही लेटर द्या मला ते. अहो काय तरच जा. सारखं यांनी पाठच करून ठेवले. लेटर द्या, लेटर द्या, लेटर द्या. मध्ये जाता येत. थांब ए, थांब तू इथंच थांब. मध्ये नाही जाता येत, इकडे नाही हलतायत, तिकडे नाही. आता याला कसा हलवतो बघ आम्ही. याची टोपी हलते ना, याला हलवतो आता. आता बघ गुरु येतो की नाही, आणि मग मग बघ बघ काय होतं. लागला ना फोन, वाजतोय. हा उचला उचला. हा, नाही वाजतोय वाजतोय. ओ वाजता वाजता थांबला. नाही ना लागला. नाही लागला ना. नाही ना. हॅलो, राधिका सुभेदार बोलतीये. मी JK फायनान्स मधनं पुरोहित बोलतोय. नमस्कार. बोला. बोलण्यासारखं काही असेल तर बोलेल ना. का काय झालं? किंवा खरंच तुमच्या कंपनीकडून मला असली कुठलीही अपेक्षा नव्हती. हो पण झालंय काय? ओके ओके, सॉरी सॉरी सॉरी. त्यांच्या वतीनं मी तुमची माफी मागते. तुम्ही थोडं ऐकून घ्या. नाही बघा, आता माफी मागून काहीच होणार नाही. मात्र एक गोष्ट नक्की आहे की मिस्टर गुरुनाथ सुभेदारांनी एक मोठी चूक केली आहे आणि मोठी संधी गमावली आहे. हे बघा, मी ऑफिसला पोहोचतेच आहे, निघालेच आहे. तुम्ही थोड्या वेळ थांबा, मी स्वतः तुमच्याशी येऊन बोलते. ठीक आहे, लेट्स सी. सर प्लीज लेट मी जस्ट एक्सप्लेन. मला एक मिनिट. तुम्ही गुरुनाथ सुभेदार आणि मॅडम राधिका सुभेदार. राधिका मॅडम तुमच्या कोण? मी काही विचारतोय, बोला. मॅडम तुमच्या कोण? राधिका सुभेदार तुमच्या मिसेस आहे का? होत्या, म्हणजे आता आमचा डिवोर्स झालाय सर. अच्छा, दिवस झाला. म्हणून तुम्ही हा त्रास देण्यासाठी सगळा प्रकार केलेला दिसतोय. नाही सर, तुम्हाला वाटतंय असं काही नाहीये? वाटतंय तर असंच. नाहीतर आजच्या प्रेझेंटेशनला कुणी अशी चूक केली नसती. नाही मॅम, तुम्ही सर आपण याच्याशी का बोलत थांबलोय? चला. करेक्ट. तर ज्या कंपनीमध्ये नवरा बायकोचे हे असले भांडणं आहे, त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करण्यामध्ये आपल्याला कुठलाही इंटरेस्ट नाही आहे. सर असं नाहीये, तुमचा मोठा गैरसमज होतोय. मी गुड बाय. सर लेट मी जस्ट एक्सप्लेन. सर 2 मिनिटं तुम्ही थांबलात तर. सर हार्ट डिस्कला जायचंय. जाऊ द्या ना. हार्ट डिस्कला जायचंय. जाऊ द्या ना. काय झालं तुमचा? सांगितलं ना जायचं नाही म्हणून. काय वाटतं तुम्ही मला? तुम्ही
नाही द्यायला जायचंय. काहीतरी आपलं नुसतं आरडाओरडे आम्हाला पाणी वगैरे काही नाही खायला नाही मग तुला संत्रवली आता पटकन सोलून थोडस का काय चाललंय हे लोक काय करताय तिथे ते आम्ही इकडनं असं पास होत होतो एसपी कंपनी दिसली मग म्हटलं चल केड्या टाइमपास करूया जरा काय हार्ड डिस्क द्यायला जायचंय जाऊ द्या ना हो फालतू बडबड करू नका मुद्द्याचं बोला गुरुला भेटायला आलो होतो कशाला कशाला म्हणजे ते त्यांना- द्यायला. कशाला ते द्यायला ते द्यायला हा हे द्यायला काय हे नाही हे हार्ड डिस्क द्यायला म्हणजे काय झालं मॅम माहितीये का ही त्याची हार्ड डिस्क आहे आणि तो चुकून माझी हार्ड डिस्क घेऊन गेला आणि त्याचं प्रेझेंटेशन आहे ना तिथे समजा चुकून ती हार्ड डिस्क लागली खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि आणि गॅरीचं रेप्युटेशनची वाट लागेल नाही नाही हा गुरुनाथच्या नाही तर कंपनीच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे आकाश दादा यांना जाऊ द्या थँक्यू हार्ड डिस्क द्यायला जायचंय जाऊ द्या ना हो. सरळ निघा अच्छा म्हणून मला फोन आला असणार आता मलाच काहीतरी करावं लागेल संपलंय सगळं या पिंकीमुळे सगळं होत्याचं नव्हतं झालं आधी तिच्यामुळे सगळ्यांसमोर अपमान सहन करावा लागला आणि आज तर काय आता बहुतेक या कंपनीतून मला डच्चूच मिळणार आहे नाही यार ही पिंकी पण ना हिला नाही सोडणार आता पण आता झालंय त्याचं काय करू अरे भाई कुठेच तुझा फोन लागत नाहीये कधीचा फोन ट्राय करतो नाही का आला माझी फजिती बघायला अरे अरे मी काय केलं अरे मुद्दाम केलंस ना तू मी मुद्दाम केलंस ना सगळ्यांसमोर माझी फजिती व्हावी ते प्रेझेंटेशन फेल जावं म्हणून सगळ्यांसमोर माझी फजिती व्हावी म्हणून मुद्दाम केलंस ना अरे गुरु काहीतरीच काय बोलतो मी कशाला असं करणार आहे अरे मी मित्र आहे तुझा तुला मित्र, मी नीट ओळखतो तुला मला नीट पाहिजे 4 पैसे मिळतात ना म्हणून तू मुद्दाम यांनी पैसे दिले असतील म्हणून सगळं करायला तयार झाला असशील तू अरे, मी नाही काय केलं मी आधी सांगितलं नाही. तुम्हाला मी नीट ओळखतो कळलं ना तुमच्या मुलीला काहीतरी वेडावाकडा बोललो असेल म्हणून तुम्ही या किरड्याला मध्ये घेऊन माझं काय नाही करता तुला मी सोडणार नाही आता. एक मिनिट मी तुला सांगितलं ना यांची मदत करायला जायचं नाही तरी पण तू धावपळ करत होतीस आणलं मला अरे कसली धावपळ मुद्दाम माझी फजिती व्हावी म्हणून केलं की नाही मला खरं सांगा ते तुमची फजिती बघायला नाही तुम्हाला मदत करायला आलेत योग्य हार्ड डिस्क तुमच्यापर्यंत पोहोचावी म्हणून धडपडत होते ते गेटवरती थांबले होते त्यांना आज सोडायला मी सांगितलंय हो गुरु अरे म्हणजे काय झालं ना नजर चुकीने तू माझी हार्ड डिस्क घेऊन आला आणि तुझी विसरलास तीच परत द्यायला आलो होतो आम्ही कळलं ना तुम्हाला काय झालंय ते हो जे काही झालं त्याने खुशच असशील ना तू मी का खुश असेल नाही दरवेळेला असं काही घडलं माझ्या बाबतीत की तुला आनंदच होतो ना लगेच बोलून दाखवतो आता हे पिंकीने मला मारलं तेव्हाही तत्वज्ञान झाडतच होतेस आताही हे झाल्यानंतरी परत तुम्ही बोलायला मोकळे आहात ना मॅडम आणि इथे बोलायची काही गरज नव्हती एवढंच माझं म्हणणं होतं पण नाही ठीक आहे तुम्ही कंपनीच्या सीईओ आहात माझी जी काही चूक झाली ती मी मान्य करतो ना तुम्हाला काय करायचं ते करा हवं तर काढून टाकायचं असेल तरी माझी काही हरकत नाहीये झालं तुमचं बोलून कुठे काय बोलायचं याची अक्कल आहे मला आणि मी इथे कुठे उभी आहे हेही मला माहिती आहे आता ह्या क्षणी आपल्या वैयक्तिक वादांपेक्षा मला कंपनीची प्रतिष्ठा जास्त महत्वाची आहे सगळे ऑफिसर थांबलेत माझ्या एका रिक्वेस्टमुळे तेव्हा आधी तिथे जाऊन त्यांची माफी मागा ते थांबलेत तिथे हो आपण काय बोलायचं ते आपण नंतर बोलूया आधी तिथे जा कळतंय ना मी काय म्हणतेय ते हा एक्सक्यूज मी सर मला ती करेक्ट हार्ड ड्राईव्ह आता मिळाली आहे आणि मगाशी जो गोंधळ झाला त्याबद्दल अगेन सॉरी मी हवं तर तुम्हाला हॅलो आता एव्हरीवन आय होप आय एम नॉट लेट मला कॉल आला तसं मी माझी मीटिंग कॅन्सल करून लगेच इथे आले थँक्स फॉर वेटिंग
बट काय झालंय? इज देअर एनी प्रॉब्लेम? गुरुनाथ, बाय द वे, आपण कोण? एक्सक्यूज मी, आपण कोण? दिस इज माया. SB ग्रुप ऑफ कंपनीजची सिनियर मॅनेजर आहे मी. यशवंत सरांची राईट हँड ही माझी दुसरी ओळख. इनफॅक्ट आजची मीटिंग सुद्धा मीच प्लॅन केली होती. यू शुड हॅव बीन अवेअर ऑफ इट मिस्टर व्हॉटएव्हर. आजच्या प्रेझेंटेशनसाठी या माणसाची निवड तुम्हीच केली? मीच केली होती का? हो, मग आम्हाला तुमच्याशी देखील बोलायचं नाहीये. आणि आम्ही इथे का थांबलो ते माहिती आहे का? त्याचं कारण असं की आम्हाला राधिका सुभेदार यांनी रिक्वेस्ट केली होती म्हणून. हॅलो. हॅलो. आणि ह्यांना भेटल्यावर कळलं की ह्याच त्या राधिका मसाल्याच्या मालकीण आहे. आणि यांच्यासारख्या कर्तबगार महिलेचा शब्द आम्ही कसा टाळणार ना? आणि म्हणून आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा संधी देतोय. काय? या, थँक्स. थँक्यू सर. थँक्यू. हॅलो मॅम, आम्हाला तुमच्या राधिका मसाले या कंपनीबरोबर ही फायनान्शियल मीटिंग करायला नक्की आवडेल. मलाही खूप आवडलं असतं, पण आता सध्या तुमची बोलणी SB ग्रुप ऑफ कंपनीज बरोबर चालू आहेत ना. आपण ती मीटिंग पूर्ण करूया आणि मग आपल्या मीटिंगचं ठरवूया. शुअर. ठीक आहे, तुम्ही मीटिंग कॉल करा, मग आपण ठरवू. चला निघतो. थँक्स. केड्या चल ना, काम झालं तर कशाला थांबलोय आपण? अहो मम्मा, माझं एक छोटस काम आहे. काय? हे बघा मम्मा, तुम्ही जर माझी मदत केली ना तर मी तुम्हाला मालामाल करील. मला बोल, काय करायचं? काय सांगतो? अहो केड्याचा शब्द आहे. टाकटूक. टाकटूक नाही करायचंय. म्हणजे काय करायचं माहितीये का? तुम्हाला फक्त म्हणजे माझी मदत करायची आहे. हे बघा तिकडून एक गाडी येणार नाही. गाडी त्या गाडीला ना तुम्हाला थांबवायचंय. मी कसं थांबवणार? अहो आता गाडी समोर जर बुलडोजर आला तर गाडी थांबणार नाही का? मी कुठून आणणार ना बुलडोझर? हा काय बुलडोजर? नाही गाडी गाडी. आली अहो थांबायचं. कबड्डी हॅलो सर, माय सेल्फ केडी सर. म्हणजे नुसताच केडी. बट काय सर की मला माहिती आहे तुम्ही खूप मोठे इन्व्हेस्टर आहात आणि इथे SB कंपनीमध्ये आला होतात प्रेझेंटेशन बघायला. सर माझ्याकडे एक सॉलिड ऑफर आहे सर. तुम्ही माझ्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट कराल का? काय मम्मा? या काय म्हणताय? ते जात आहेत ना आता. नाही म्हणजे आमच्या गेटअपवर जाऊ नका सर. आम्ही म्हणजे काय माहिती का, ऍक्च्युली माझ्या बिझनेसचा टर्नओव्हर खूप मोठा आहे, खूप मोठा. तरी आम्ही साधे राहतो, अगदी साधे राहतो. साधी राडी उच्च विचार म्हणतात ना. सर काय माहितीये का, हे सगळं बघून ना लोक मला म्हणतात मूर्ती लहान कीर्ती महान. काय मामा? या खरंच घरी येतील ना. तर सर म्हणजे एक सॉलिड ऑफर आहे. आर यू इंटरेस्टेड इन इन्व्हेस्टिंग इन माय बिझनेस सर प्लीज? जस्ट क्युरियोसिटी म्हणून विचारतो की तुझा नक्की बिझनेस काय आहे? म्हणजे काय माहितीये का सर, ती एक गोष्ट आहे जी ना सर सगळ्यांनाच लागते. म्हणजे अगदी लहानपणापासून तिच्याशिवाय आपण राहू शकत नाही. जगात एकही माणूस असा नाहीये जी ती गोष्ट वापरत नाही. आणि इकडे आमच्या इथे सिग्नलवर मिळते ती खूप प्रमाणात. केडी चड्डी बनियान. चल बाबा. आणि काय माहितीये का, केडी चड्डी बनियान आहे. कळलं तुला? म्हणून मी या म्हणत होते. आता गेले ना ते. माया प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. प्लीज मला समजून घे ना. काय समजून घ्यायचं आणि किती वेळा समजून घ्यायचं? आज तू काय मूर्खपणा केलायस तुझं तुझ्या तरी लक्षात येतंय का? तू स्वतः तर मूर्ख ठरलाच आहेस, त्या राधिका समोर मला सुद्धा मूर्ख ठरवलंयस तू. पण आज जे काही झाले ते यू नो राधिका व्हेरी वेल. कामाच्या बाबतीत ती किती पर्टिक्युलर आहे तुला माहिती आहे. ती तुझ्याबद्दल कोणताही डिसिजन घेऊ शकते. मार्क माय वर्ड्स.
बट मला हे कळत नाहीये, तुझ्या बाबतीत हे सगळं घडत असताना तुझ्या लक्षात कसं नाही आलं की कोणीतरी आपला व्हिडिओ शूट करतंय? माया, तेच सांगायचा मी प्रयत्न करतोय. अगं मी ती पिंकी कोण हे शोध. सॉरी, तुम्ही काही पर्सनल बोलत असाल तर नंतर येते. पर्सनल तू होतेस राधिका. आय नो एसबी ग्रुप ऑफ कंपनीच्या सीईओ आहात तुम्ही, बट दॅट डझंट मीन की तू तुझ्या पोस्टचा गैरफायदा घेशील. मी गैरफायदा घेते? सी राधिका, तुझं आणि गुरुनाथचं याआधी काय नातं होतं याचा आपल्या कंपनीशी काहीही संबंध नाहीये. मेक दिस थिंग व्हेरी क्लिअर, ओके? त्यामुळे गुरुनाथच्या बाबतीत तू कोणताही डिसिजन घेऊ शकत नाहीस. नाही, मी कोणताही डिसिजन घेत नाहीये. मी तेच विचारायला आली आहे की या बेजबाबदार माणसाचं आपण काय करायचं, याच्या बाबतीत आपण काय डिसिजन घ्यायचं. बरं झालं आपण वेळेवरती पोचलो, नाही तर कंपनीचं किती नुकसान झालं असतं तुलाही माहितीये माया. एक मोठी डील कॅन्सल झाली असती. आता तूच मला सांग, माझ्या ऐवजी तू एसबी कंपनीची सीईओ असती तर तू काय केलं असतंस? जर यांच्या ऐवजी सौमित्र असता ना, तर मी मागचा पुढचा विचार न करता त्याला सांगितलं असतं की तातडीने राजीनामा दे. पण तू मात्र काहीच बोलत नाहीयेस. यांच्या बाबतीत तू काहीच निर्णय घेत नाहीयेस. ठीक आहे, नको घेऊ. कदाचित तो तुला घेता येणार नाही, पण मला एवढं मात्र नक्की सांग की आता पर्सनल कोण होतंय. शन्याचा फोन म्हणजे नक्की काहीतरी प्रॉब्लेम असणार. बोल चिंकी. प्लीज ऐक ना, हा, सिरियस बोलायचं होतं यार. मी ना आता ऑरेंज आंटीकडे नाही राहत. का, काय झालं? आई काही बोलल्या का? नाही, मी त्यांना त्रासच दिला तर काय बोलणार त्या. मी प्रॉमिस केलं होतं ना. तू काही केलं नाही, त्या काही बोलल्या नाही, मग का सोडायचंय घर? तसा काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण मला ना एक स्वप्न पडलं. काय स्वप्न? अगं तो खूप इंटरेस्टिंग स्वप्न होतं. मला ऍक्च्युली असं दिसलं की 3-4 इन्व्हेस्टर ना माझ्या समोर बसले आणि तिथे ना मध्येच गॅरी आला. बर. आणि मग काहीतरी बडबड होता, काहीतरी प्रेझेंटेशन देत होता. आणि तुला माहितीये का, पिंकी पण आली तिकडे. पिंकी आली आणि त्याने जोरात त्याच्या कानाखाली मारली. मग सगळे बाजूला झाले आणि मी समोर आले आणि मग मी प्रेझेंटेशन दिलं. आणि तुला माहितीये का, स्वप्नात तू पण होतीस. आणि मी ज्या कंपनीसाठी प्रेझेंटेशन दिलं ना, त्या कंपनीची सीईओ तू होतीस. भारी आहे ना, सगळे आले स्वप्नात. आणि तू मला शाबासकी पण दिलीस माहितीये. आज ऑफिसमध्ये कॉन्फरन्स सुरू आहे आणि शन्याला कॉन्फरन्सची स्वप्न पडतात. काय योगायोग आहे. ऐकतेस ना? हो, मी तुझंच ऐकते. बोल बोल. स्वप्न भारी होतं ना माझं. नाही, मला एक सांग, तू घर का सोडायचं ठरवलंयस? अगं सी, फर्स्ट ऑफ ऑल हे स्वप्न मला ट्रिगर झालंय. त्यामुळे मी ठरवलंय की मला आजपासून सेल्फ सफिशियंट व्हायचंय, आत्मनिर्भर. काय म्हणालीस तू? तू ऐकलं तेच म्हणाले. नाही, तू जे काही बोलते त्याचा अर्थ तुला कळतोय ना? हो राधिका. पण मग म्हणजे करणार कायस तू? मी काय करणार, मी गॅरीच्या घरी जाणार आहे. हा, म्हणजे तिकडे जाऊन मी त्याला रेंट देणार, तसंच नाही राहणार. तसंही त्या दिवशी त्याने मला खूप ऐकवलं होतं ग, की तू माझ्यावरच डिपेंड आहे, तुझं काहीच होऊ शकत नाही. त्याला तर होतं कोणीतरी होऊनच दाखवायचंय मला. तर दाखवतेच काय करू शकते मी. वा, नाही तू जे काही बोलतेस ते छानच आहे, पटतंय मला सगळं. पण हे बघ ऐक, तू ना असं एकदम अचानक कोणताही निर्णय घेऊ नकोस. मी तिथे येते, आपण बोलूया आणि मग काय तू निर्णय घे, ठीक आहे? बरं ठीक आहे, बोलूया. पण ऐक ना, मला एक गोष्ट कळत नाहीये. काय? नाही म्हणजे काहीतरी बनावं, या सगळ्या गोष्टी आपल्याला गॅरीने सोडल्यावरच का रिअलाइज झाल्या? गॅरीने तुला सोडलं तेव्हा तू कोणतरी बनलीस, आता तू मला सोडतोय मग मी कोणतरी बनायचा विचार करते. हे आपल्याला आधीच काय सुचलं? त्यासाठी तुला सोडण्याची का गरज होती? माया प्लीज, माया तू नको जाऊस ना मला सोडून. माया तुझ्याशिवाय कसं राहायचं मला आता
काही कळतच नाही ग, मला सवयच नाहीये तुझ्याशिवाय राहायची. मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. माया प्लीज मला सोडून जाऊ नकोस. माया मला माहितीये आज जे काही झालं त्याच्यामुळे तू नाराज आहेस. प्रश्न मी नाराज असण्याचा नाहीये, प्रश्न तुझ्या करिअरचा आहे. बाकी राधिका सोबत माझे कितीही वाद असले ना तरी कामाच्या बाबतीत ती किती पर्टिक्युलर आहे. यू नो दिस व्हेरी वेल. मला माहितीये माया. आय एम जस्ट वरीड. यशवंत सरांच्या कानावर ही गोष्ट गेली तर काय होईल? तुला सिरियसनेस कळतोय का या गोष्टीचा? ओके फाईन, एक वेळेस मी राधिका बरोबर वाद घालू शकते तुझी बाजू घेऊन, बट विथ यशवंत सर नो, आय विल बी हेल्पलेस. माया मला कळतंय तुला माझ्याबद्दल काळजी वाटते म्हणूनच इतक्या पोटतिडकीने तू बोलतेस, हे कळतंय मला. आणि मी तुला खरंच सांगतो, आज जे काही झालं ना ते इंटेन्शनल नव्हतं ग. मी तुला खात्री देतो यापुढे ते नाही होणार. मला माहितीये फार मोठी चूक झाली माझ्याकडून, पण ती परत होणार नाही याची मी तुला खात्री देतो. मी अशा जागी जाऊन बसेन ना माया जिथे मी गेल्यानंतर आज ही राधिका तुला जे काही ऐकून गेली ना ते तू बोलशील सगळं तिला. माया, या कंपनीची सीईओ तूच होणार आहेस आणि त्या राधिकाचं काहीही अस्तित्व उरणार नाही याची काळजी मी घेईन.